तर बघा एकदम लाल चुटूक दिसणारा, दाणेदार दिसणारा आणि अगदी चमकदार दिसणारा असा गाजराचा हलवा आपण घरच्याच साहित्य वापरून आपण मस्त असा टेस्टी गाजराचा हलवा आज आपण बनवतो आहे. तर बघा ह्या गाजराच्या सीझनमध्ये या थंडीच्या दिवसात भरपूर अशी गाजरं बाजारात विकायला येतात. त्यातलीच अगदी छान लाल चुटूक दिसणारी गाजरं आणून आपण एकदा तरी गाजराचा हलवा जर केला नाही तर आपण या सीझनमध्ये काहीच केलं नाही आणि काहीच खाल्लं नाही असं होईल. त्यामुळे एकदा तरी आपण गाजराचा हलवा नक्कीच थंडीच्या दिवसामध्ये करून पाहतोच. तर अशा प्रकारे जर तुम्ही गाजराचा हलवा केला तर त्याला काही जास्त वस्तूसुद्धा लागत नाही, जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि सगळ्यांना घरातला आवडेल असा हा गाजराचा हलवा तयार होतो. तर चला तर मग हा हलवा आपण कसा बनवायचा आहे किंवा कसा बनवला आहे ते आज आपण पाहणार आहोत. तर अगदी सोपी पद्धत आहे, नक्की तुम्ही ट्राय करा. चला तर मग. नमस्कार, मी रेश्माच रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत. तर बघा पहिल्यांदा मी अगदी बाजारातून लाल भडक अशी छान दिसणारी गाजरं घेतलेली आहेत 1 किलो. आता 1 किलो गाजरामधली मी थोडीशी गाजरं घेतलेली आहेत, म्हणजे जवळपास अर्धा किलोपेक्षा थोडीशी जास्त असतील. 1 किलोमध्ये जवळपास 6 गाजरं आलेली होती. त्यातली मोठी मोठी बघून मी 4 गाजरं घेतलेली आहेत, कारण आपण त्यातला आतला जो पांढरा भाग आहे तो घेणार नाही. त्यामुळे आपण थोडीशी जास्त गाजरं घेतलीत, म्हणजेच अर्धा किलोपेक्षा थोडीशी जास्त आहेत. आता गाजराचा हलवा आपल्याला रंग न घालता लाल दिसण्यासाठी आपण आता वरचं जे साल आहे गाजराचं ते काढून टाकायचं. तुम्ही जर हलव्यामध्ये रंग वापरणार असाल तर तुम्ही हिची साल काढली नाही तरीसुद्धा चालेल. आपण आता यामध्ये रंग वापरणार नाही आहे, त्यामुळे मी आता गाजराची साल काढून घेऊया. तर आता सगळ्या गाजराची मी साल काढून घेते. तर बघा ही साल जी आहे थोडीशी पांढरट असते, त्यामुळे गाजराच्या हलव्याला रंग थोडासा पांढरट येतो आणि साल काढल्यानंतर छान लाल असा रंग येतो. तर बघा आता ही मी साल सगळी काढून घेतलेली आहे. आता गाजराच्या दोन्ही कडा आपण चाकूने काढून टाकूयात. आता ह्या गाजराचा रंग तुम्ही पहा आणि साल न काढलेल्या गाजराचा रंग तुम्ही पहा. तर अगदी मस्त लाल भडक दिसतोय ह्या गाजराचा रंग. आता त्याच्या दोन्ही साईडच्या कडा काढून टाकायच्यात आणि आतला जो पांढरा भाग, हे बघा हा जो पांढरा भाग आहे ना, तर तो आपण घ्यायचा नाही आहे. तो कडकसुद्धा असतो आणि तो असा पांढरट रंगाचा असतो, त्यामुळे हलवा थोडा पांढरट दिसतो आणि चवीलासुद्धा चांगला लागत नाही. आता आपल्याला खिसण्यासाठी थोडेसे मी त्याचे 2-3 भाग केलेत आणि आपण खोबरं खिसतो त्या खिसणीने आपण आता हे गाजर जे आहे ते खिसून घ्यायचं. तर आतमध्ये जोपर्यंत खिसून आपलं होत नाही तोपर्यंत खिसून घ्यायचं आहे. कडक भाग लागला की पुन्हा फिरवून घ्यायचं. असं गोल पद्धतीने आपण फिरवून जर घेतलं तर मधला भाग आपला तसाच राहतो. तर वरचा भाग जो आहे लाल तोच आपल्याला घ्यायचा आहे, आतला पांढरा भाग आपण घेणार नाही आहे. तर हे पहा. तर बघा मस्त लाल रंगाचा आपल्याला हा गाजराचा किस मिळतो खिसल्यानंतर. तर अशाच पद्धतीने सगळी गाजर मी खिसून घेतलेली आहेत. अगदी छान लाल भडक असा हा गाजराचा किस तयार झाला आहे आणि त्यातला आतला जो भाग आहे तो आपण तसाच ठेवायचा आहे, तो काही घेतलेला नाही. हे पहा अगदी पांढरा कलरचा हा भाग असतो, कडक भाग असतो, तो आपण टाकून देणार आहोत. तर आता आपण गाजराचा हलवा तयार करूयात. तर गॅसवर मी कढई ठेवली आणि अगदी 1च चमचा आपण साजूक तूप घ्यायचं आहे. आता ते चांगलं वितळून घ्यायचं आहे. तर आता तूप वितळल्यानंतर त्यामध्ये आपण आता हा गाजराचा किस जो केला आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे. आता तुपामध्ये हा किस जो आहे आपल्याला 2 ते 3 मिनिट आपण परतून घ्यायचा. परतल्यानंतर त्याचा जो कच्चा वास आहे तो निघून जातो आणि हलवा आपला छान टेस्टला लागतो. तर मीडियम गॅसवरती आपण हा हलवा तयार करतो आहे. जास्त गॅस फुल पण करायचा नाही किंवा कमी पण ठेवायचा नाही. तर मध्यम गॅसवरती 2-3 मिनिट आपण हा खिस तुपामध्ये परतून घेतला आहे. त्याचा बघा रंगसुद्धा पुन्हा डार्क छान झालेला आहे. आता त्यात 4 वेलदोडे मी ठेचून टाकलेत. तुम्हाला जर अख्खे वेलदोडे आवडत नसतील तर तुम्ही वेलदोड्याची पावडर टाकू शकता.
आता 2-3 मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत दूध. तर एक मोठी वाटी भरून मी हे दूध त्यामध्ये टाकलं आहे. तर हे म्हशीचं छान घट्ट असं दूध आहे. तर आपण आता ह्या हलव्यामध्ये खवा वगैरे वापरत नाही, त्यामुळे हे जे दूध आपण टाकले तर त्यामुळे काय होईल, हे दूध आटल्यानंतर या हलव्याला असा मस्त खव्याचा वास येईल किंवा खव्याची टेस्ट पण लागते. तर झाकण ठेवून पुन्हा 2-3 मिनिट हा खीस दुधामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचा. मधून मधून हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत हा जो खीस आहे मऊ होत नाही तोपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचं आहे आणि दूध आटेपर्यंत शिजवायचं आहे. थोडंफार दूध कमी झालं की आपण त्यामध्ये टाकायचं आहे दुधावरची साय. तर जवळपास अर्धी ते पाऊण वाटी ही दुधाची साय मी त्यामध्ये टाकते. तुम्ही जेवढी जास्त साय त्यामध्ये वापरताल तेवढा तुमच्या हलव्याला खव्याचा वास येईल किंवा खव्याची टेस्ट लागेल. आणि खव्याचा टेस्ट जेव्हा लागते तेव्हा हलवा खूप मस्त लागतो. त्यामुळे दूध आणि साय ही भरपूर प्रमाणात तुम्ही जर वापरली तर हलवा अगदी मस्त टेस्ट होते. तर तुमच्याकडे जर एकाच वेळेस एवढी जर साय होत नसेल तर तुम्ही 2 दिवससुद्धा एका वाटीमध्ये काढून तुम्ही फ्रीजमध्ये तुम्ही साठवून ठेवू शकता. म्हणजे ज्या दिवशी आपल्याला हलवा करायचा आहे त्या दिवशी ही साय आपण वापरू शकतो. तर आता मी जवळपास अर्धी ते पाऊण वाटी साय त्यामध्ये टाकली, मिक्स करून घेतलं आहे आणि पुन्हा साई आणि दुधामध्ये आपण हा जो गाजराचा खीस आहे तो 2-3 मिनिट आपण शिजवून घ्यायचा. तर बघा छान असा आता हा त्यामध्ये मस्त शिजतो आहे. मधून मधून हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. तर आता आपण साय टाकल्यामुळे छान असं हे दाणेदार असं त्याला टेक्स्चर येतं, म्हणजेच खव्यासारखं टेक्स्चर येतं. आपण खवा त्यामध्ये बाहेरून आणलेला नाही, घरचं दूध आणि साय वापरून आपण हे हलवा तयार करतो आहे म्हटल्यानंतर अगदी शरीरासाठी सुद्धा घरच्या तयार केलेला आहे घरच्या घरी. तर मुलांना घरातल्यांनासुद्धा अगदी हा चांगला तयार होतो. आता त्यामध्ये मी साखर घातली 1 वाटी. तर परफेक्ट प्रमाण आहे 1 वाटी साखर ही. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आणि फिक्कं आवडत असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता. तर 1 वाटी मी साखर घातली आणि त्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं. आता साखर घातल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते पातळ होतं आणि पुन्हा आटायला लागतं. आता थोडं आटल्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचे. साजूक तुपाचा आपण जास्तही वापर केलेला नाही. आता नंतर आपण त्यामध्ये आपल्याला आवडतील असे ड्रायफ्रूट्स घालायचे. तर ड्रायफ्रूट्स जे आहेत ते ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही नाही घातले तरीसुद्धा चालेल. आणि हे पहा आता अगदी छान हे तूप सुटायला लागले. रंगसुद्धा बघा त्याचा छान लाल भडक व्हायला सुरुवात झाली. जसं जसं हे तूप सुटतंय तसं चमकदारही दिसतंय, दाणेदारही दिसतंय आणि छान असा गाजराचा हलवा आपला तयार होतो. तर तूप सुटायला लागले. आपण आता गॅस बंद करूयात आणि एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात. तर बघा मस्त लाल भडक, दाणेदार आणि चमकदार असा आपला हा गाजराचा हलवा आपला तयार झालेला आहे. तर हा गाजराचा हलवा आपल्या घरी कोणी पाहुणे येणार असतील किंवा छोट्या मोठ्या फंक्शनला काही कार्यक्रम असेल तर पटकन हा गाजराचा हलवा आपण सहज पटकन करू शकतो. तर हा गाजराचा हलवाची तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून पण सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.